नमस्कार मित्रांनो, आज माझ्या लीगल ॲडवाइस या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या कन्सेप्ट सोबत आलेलो आहोत. म्हणजे ती कन्सेप्ट आहे स्टेटमेंट ऑफ द ॲक्यूज, म्हणजे आरोपीचं स्टेटमेंट. तर आरोपीचं स्टेटमेंट ट्रायल चालू असताना कोर्ट घेऊ शकते. तर सेक्शन 313 ऑफ द क्रिमिनल प्रोसिजर कोड, सेक्शन 313 नुसार स्टेटमेंट ऑफ द ॲक्यूज हे घेतले जाते. आणि आता जो नवीन कायदा आलेला आहे सेक्शन 351 ऑफ द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, याच्यानुसार स्टेटमेंट ऑफ द ॲक्यूज, पॉवर टू एक्झामिन द ॲक्यूज, कोर्टाकडे पॉवर असतात टू एक्झामिन द ॲक्यूज, म्हणजे आरोपीला डायरेक्ट प्रश्न विचारायचे. तर आरोपीला डायरेक्ट प्रश्न विचारू शकते मे ॲट एनी स्टेज. जर कोर्टाला जर वाटलं तर मे ॲट एनी स्टेज, म्हणजे कोर्टाकडे या ठिकाणी डिस्क्रिशनरी पॉवर आहे की कोणत्याही स्टेजला विदाऊट प्रिव्हियसली वॉर्निंग, म्हणजे आरोपीला वॉर्निंग न देता त्याला मे ॲट एनी स्टेज कोर्ट पॉवर टू एक्झामिन द ॲक्यूज, म्हणजे कोर्टाकडे पॉवर आहे आरोपीला एक्झामिन करण्याच्या. तर इन इन्क्वायरी अँड ट्रायल फॉर द पर्पज ऑफ इनेबलिंग द ॲक्यूज पर्सनली एव्हिडन्स अगेन्स्ट हिम, आरोपीच्या विरुद्ध असलेले एव्हिडन्स मध्ये जी काही बाब आलेली आहे त्या बाबबद्दल विचारण्यासाठी आरोपीला पर्सनली कोर्ट या ठिकाणी ॲट एनी स्टेज ऑफ द इन्क्वायरी अँड ट्रायलच्या स्टेजमध्ये कोर्ट आरोपीचं स्टेटमेंट घेऊ शकते, आरोपीला एक्झामिनिंग करू शकते. म्हणजे आरोपीला डायरेक्ट कोर्ट त्या ठिकाणी क्वेश्चन अँड आन्सर करते, त्यामध्ये वकिलाचा किंवा प्रॉसिक्युशनचा कोणताही रोल नसतो. डायरेक्ट कोर्ट आरोपीला प्रश्न विचारते की तुझ्या विरुद्ध अशा प्रकारचा पुरावा आलेला आहे आणि या पुरावा आलेला तुझं त्याबद्दल तुझं म्हणणं काय आहे, त्याबद्दल कोर्ट त्या ठिकाणी डायरेक्ट प्रश्न विचारू शकते. किंवा आणि त्या ठिकाणी त्यानंतर आफ्टर विटनेस द फॉर द प्रॉसिक्युशन हॅज बीन एक्झामिन अँड बिफोर द कॉल फॉर हिज डिफेन्स, त्याच्यानंतर म्हणजे कोर्टाला त्या ठिकाणी एक मॅन्डेटरी आहे शाल आफ्टर द विटनेस ऑफ द प्रॉसिक्युशनची विटनेस झाल्यानंतर आणि त्यानंतर बिफोर द कॉल ऑफ डिफेन्स, आणि आरोपीच्या डिफेन्सच्या पूर्वी सुद्धा त्या ठिकाणी कोर्ट त्या ठिकाणी आरोपीची स्टेटमेंट घेऊ शकते. आणि ही जी आहे तर विटनेस झाल्यानंतर, प्रॉसिक्युशनची विटनेस झाल्यानंतर ही शाल आहे. शाल म्हणजे कोर्टाला एक जबाबदारी आहे, एक मॅन्डेटरी आहे की कोर्टानं प्रॉसिक्युशनची विटनेस झाल्यानंतर पुन्हा एकदा आरोपीला त्या ठिकाणी एक्झामिन करायचं असते. आरोपीला प्रश्न विचारायचे असतात की तुझ्या विरुद्ध अशा प्रकारचे पुरावे आलेले आहे, त्या पुराव्याबद्दल तुला काय सांगायचं आहे. तर त्या ठिकाणी आरोपी म्हणतो की या पुरावे खोटे आहेत. आणि मग असं सर्व विचारल्यानंतर जेवढे पुरावे आरोपीच्या विरुद्ध प्रॉसिक्युशन साईडचे जेवढे पुरावे आलेले आहेत तेवढे पुराव्याबद्दल विचारल्यानंतर आरोपीला विचारण्यात जाते की तुझ्या विरुद्ध हा आरोपी का बरं असा पुरावा देत आहे, तुझ्या समोर पुरावे कोर्टात झालेले आहे, तू सांगितलेलं नाही की सगळे खोटे बोलत आहेत, पण तू हा कशाबद्दल खोटा बोलत आहे. त्या आरोपी सांगते की त्याचे माझा एक काहीतरी दुसरा वाद आहे, त्या वादाचा वचपा काढण्यासाठी त्यांनी खोटा रिपोर्ट दिलेला आहे आणि म्हणून त्यांनी खोटी केस केलेली आहे. ज्या प्रकारे जो काही त्याचा डिफेन्स असतो तो त्या ठिकाणी तो डिफेन्स तो त्या ठिकाणी सांगत असतो. आणि त्यानंतर मग आरोपीला विचारले जाते की तुला तुझ्या वतीनं काही डिफेन्स विटनेस द्यायचा आहे, मग तुझ्या वतीनं पुरावा द्यायचा की त्यावेळेस त्याला मग तो त्याचे डिफेन्स विटनेस द्यायचा असेल तो कोर्टाला हो म्हणते. आणि त्यानंतर आरोपीच्या वतीने डिफेन्स विटनेस चालू होतात. पण डिफेन्स विटनेसच्या पूर्वी आणि एक्झामिन प्रॉसिक्युशनची जी विटनेस आहे ते एक्झामिन झाल्यानंतर, म्हणजे आफ्टर द एक्झामिनेशन ऑफ द विटनेस फॉर द प्रॉसिक्युशन अँड बिफोर द डिफेन्स ऑफ द अक्यूज च्या मध्ये कोर्ट त्या ठिकाणी 313 नुसार किंवा 351 नुसार आरोपीचे स्टेटमेंट घेते. आणि त्या स्टेटमेंटमध्ये डायरेक्ट डायलॉग असतात कोर्टाकडून आरोपीला विचारल्या जाते आणि कोर्ट आरोपी त्या प्रश्नाची उत्तरे दिल्या जाते. आणि म्हणजे त्यातून कन्सिडरिंग द फॅक्ट ऑफ द केस किंवा त्यामधून काही जर आरोपीनं सांगितलं तर ते या केसमध्ये उपकार आणल्या जाते. किंवा त्यानं काही आणखी काही सांगितलं तर त्याच्या विरुद्ध काही दुसरा एखादा ऑफेन्समध्ये असला त्याच्या विरुद्ध सुद्धा तो एव्हिडन्स म्हणून त्याचा वापर केला जातो. समजा एखाद्या वेळेस आरोपी हा एखाद्या घरात जातो, आरोपीवर एक मर्डरचा चार्ज असतो, खुनाचा चार्ज असतो आणि त्या खुनाच्या चार्ज बद्दल त्यावेळेस आरोपीला विचारले जाते की त्या ज्या घरात खून झालेला होता त्या घरात तू होता, त्याच्याबद्दल तुला काय म्हणायचं. तो आरोपी म्हणतो की मी त्या घराच्या समोरून जात होतो, ते घर मला उघडं दिसलं म्हणून मी त्या घरात चोरी करायच्या उद्देशाने गेलो.
आणि चोरी करायच्या उद्देशाने गेलो. मी तिथं पाहिलं की एका माणसाचा मर्डर झालेला होता. तो जो घरमालक होता त्याचा मर्डर झालेला होता. तो मी केला नव्हता, पण यापूर्वी तो मर्डर केलेला होता. तर मी असं समजलं की हा माणूस आता इथं मेलेलाच आहे. तर मी आरामशीर त्या घरात चोरी केली. हे चोरी केल्यानंतर मी परत जात असताना त्या ठिकाणी पोलीस आले आणि पोलिसांनी मला आरोपी म्हणून, मर्डरचा आरोपी म्हणून पकडलं. वास्तविक मी मर्डर केलेला नाही, मी त्या ठिकाणी चोरी केली होती. मग त्यावेळेस त्या मर्डरच्या जे केस आरोपी विरुद्ध चालू असते, ज्यामध्ये त्याची ट्रायल चालू असते, त्याचं स्टेटमेंट घेतलं जाते. त्याच केसवरून त्याला त्या चोरीच्या केससाठी त्याचा एक आरोप म्हणून त्याला दुसऱ्या केसमध्ये त्याच्या विरुद्ध तो ऑफेन्स मध्ये त्याचा एव्हिडन्स तो उपयोगात घेतला जातो. म्हणजे आणि अदर ट्रायल विच इज प्रॉसिक्युटेड अगेन्स्ट द अक्यूज, त्यामध्ये त्याचा एक ऍडमिशन म्हणून त्याचं घेतलं जाते. पण त्यानं मर्डर केला नाही हा पार्ट सुद्धा कोर्ट त्या ठिकाणी सोडला नाही. तोही पार्ट घेईल की तो मर्डरसाठी कशासाठी पोहोचला होता तिथं, की तो चोरी करण्यासाठी पोहोचला होता. आधी मर्डर आधीच झालेला होता. म्हणजे सगळं त्याचं बाब लक्षात घेऊनच त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध ऍक्विटल कन्व्हिक्शनचं जे काय आहे ते केवळ एवढा पार्ट लक्षात घेतला येणार नाही की तो फक्त तिथं चोरी करण्यासाठी गेला होता. तर त्याचा जो मर्डर त्यानं केला नाही आणि मर्डर दुसरे कोणी करून गेला हा सुद्धा पार्ट त्या ठिकाणी लक्षात घेतला जाईल. आणि त्या ठिकाणी नंतर एक महत्वाचा पार्ट आहे की नो ओथ शाल बी ऍडमिनिस्टर्ड. म्हणजे ज्यावेळेस हे म्हणजे आरोपीला कोर्टाकडून एक्झामिन केलं जाईल त्यावेळेस त्याची कोणत्याही प्रकारची ओथ त्या ठिकाणी घेतल्या जाणार नाही. म्हणजे त्या आरोपीच्या मनात भीती राहणार नाही. तर नो ओथ शाल बी ऍडमिनिस्टर्ड द अक्यूज शाल नॉट रेंडर लायबल फॉर द पनिशमेंट. समजा काही गोष्टी ज्या एखाद्या प्रश्नाचं आरोपीने उत्तर दिलं नाही किंवा त्याला नकार दिला किंवा एखादं खोटं उत्तर दिलं तर तेवढ्यावरून शाल नॉट रेंडर लायबल फॉर द पनिशमेंट, तेवढ्यावरून आरोपी हा काही पनिशमेंटसाठी लायबल राहणार नाही. त्यानंतर द कोर्ट मे टेक हेल्प द प्रॉसिक्युटर अँड द डिफेन्स काउन्सिल. तर त्या ठिकाणी कोर्ट प्रश्न विचारत असताना प्रश्न तयार करत असताना त्या ठिकाणी हेल्प घेऊ शकते कोर्ट, प्रॉसिक्युशनची आणि आरोपीच्या वकिलाची सुद्धा हेल्प घेऊ शकते. एखाद्या कोर्टाला प्रश्न विचारला आरोपीला आणि तो आरोपीला जर समजला नाही तर त्या ठिकाणी आरोपीचे वकील आरोपीला सांगतील की कोर्टाचं असं म्हणणं आहे आणि तशा प्रकारचा आरोपी त्या ठिकाणी कोर्टाला उत्तर देईल. पण शक्यतोवर डायरेक्ट कोर्ट आणि आरोपीमध्ये जे असते ते यामध्ये कन्व्हर्सेशन असते. कोर्ट डायरेक्ट आरोपीला प्रश्न विचारते आणि आरोपी त्या प्रश्नाची उत्तरे देत असतो. आणि त्यामध्ये सरकारी वकील किंवा जर कोर्टाला वाटलं तर आरोपीच्या डिफेन्स काउन्सिलची सुद्धा त्या ठिकाणी मदत घेतल्या जाते. हा एक महत्वाचा पार्ट आहे ट्रायल मधला. म्हणजे एका ठिकाणी मे ॲट एनी स्टेज ऑफ द इन्क्वायरी ऑफ द ट्रायल कोर्ट स्टेटमेंट घेऊ शकते. पॉवर टू एक्झामिन द अक्यूज त्या ठिकाणी पॉवर आहे, पण ती एक डिस्क्रिशनरी पॉवर आहे. पण प्रोसिक्युशनची विटनेस झाल्यानंतर आणि आरोपीचा डिफेन्स द्यायच्या पूर्वी एक मॅन्डेटरी आहे की त्या ठिकाणी कोर्टाने त्याचं स्टेटमेंट घेतलंच पाहिजे. आरोपीचं त्याला त्या गुन्ह्याबद्दल विचारलं पाहिजे. म्हणजे त्याच्या विरुद्ध जे पुरावे आहेत त्याच्याबद्दल आरोपीला विचारलं पाहिजे. अशा प्रकारे हे आरोपीचं जे स्टेटमेंट आहे 313 मध्ये किंवा 351 मध्ये घेतल्या जाते त्याबद्दलची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. गुड डे आणि गुड बाय.